ओम भाई, तुम रेगुलर एक्सरसाइज कर रहे हो ना? हो, मी आज सकाळीच कार्डिओ केला रॉकी. गुड गुड, करते रहो. काय खुर्चीने काय करतोय? अरे कुछ अलग चाहिए ना ओम भाई, थोड़ा प्रेशर अच्छा आता है. जिमला जात जा. अरे अरे नलू. नलू मावशी, हाय. अगं कशी आहेस नलू मावशी? अगं तू काहीच बोलली नाही, स्वीटू काही बोलली नाही, नाही का रे? तू येणार आहेस? हा हो. अरे ओम, अचानकच ठरलं. इथे जवळच ना एक देवीचं मंदिर आहे. हा, फार जागृत देवस्थान आहे. ओके. आज किरणोत्सव आहे तिथे. असं म्हणतात की नशीबवान जोडप्यांवर ती किरणं पडली ना की त्यांचा संसार अगदी सुखाचा होतो. अरे वा, इंटरेस्टिंग आहे, नाही का रे? बघायला पाहिजे एकदा. हो ना, म्हणूनच आज जायचं ठरलंय. ओके. आजची संधी गेली ना मग एक वर्षभर थांबावं लागेल. मी म्हटलं की आधी इथे भेटू आणि मग इथूनच पुढे जाऊ. मी भेटू म्हणजे कोण कोण? मोमो. अगं हो, मोमोला फार आवडेल हा कार्यक्रम. अगदी सॉलिड आहे. एकच मिनिट थांब. ए मोमो, मोमो. ऐक ना, 1 मिनिट हॉल मध्ये ये. येस. हा बा, ऐक ना, नलू मावशी काय म्हणते बघ. किरणोत्सवाचा कार्यक्रम बघायला येणार आहेस का विचारते. किरण, थोडी सेलिब्रिटी आहे का? ओके, लेट मी सर्च. नाही हो, ऐक ना ओम, मला मोमो म्हणायचं नव्हतं, मला मोहित म्हणायचं होतं. ते मला इथे भेटणार आहेत. ते कुठे दिसत नाहीये. कुठे आहेत ते? दिसत. हॅलो एव्हरीबडी. हॅलो. काय मोहित? या मला आणि माझ्या होणाऱ्या बायकोला किरणोत्सवासाठी घेऊन जायला आल्या. तुझी होणारी बायको? हो सर. मोहित, तुझं लग्न ठरलं? अरे काय, तू सांगितलंही नाहीस. रॉकी बघ, एकदम छुपा रुस्तम निघाला. हाँ एक्चुअली ओम भाई, क्यों मोहिता, ये मिठाई बांटनी पड़ेगी इसलिए किसी को बताया नहीं क्या? असं कसं मिळणार ना, मिठाई नक्की मिळणार. अरे ते मिठाई तर आम्ही खाणारच, पण कोण आहेत तुझ्या वुडबी? कुठे राहतात, काय करतात, काहीतरी सांगशील की नाही? हो. कुठे आहे माझी होणारी बायको? बोलवा तिला. हा हो. ए अगं ये ना. ए स्वीटू. ये. ही माझी होणारी बायको. Sweetu, I'm so happy for you. स्वीटू नाही, अवनी. स्वीटू हे मला आवडत नाही. स्वीटू हे काय नाव आहे? अवनी हेच बेस्ट. हो ना? हो. मोहितराव, तुम्हाला जे नाव आवडेल ना त्या नावाने तुम्ही हाक मारा. आता काही ती तुमचीच आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मोहित. थँक्यू सर, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स स्वीटू. अभिनंदन नलू मावशी. हो,
लवकर निघायचंय ना आपल्याला. स्वीटू चल तयारीला जा. स्वीटू, स्वीटू, मी इकडे. अगं कुठे आहे तू? हा इकडे ये, इकडे. गप्प उभी राहा इथे. अजिबात हात सोडू नको. पाया पड. चल, हात सोडू नको. थांब. देवी आई, माझ्या स्वीटूवर आणि तिच्या भावी जोडीदारावर तुझ्या आशीर्वादाची किरणं पडू देत. तिचा संसार सुखाचा कर. देवा, ओमसाठी ही खूप मोठी परीक्षा आहे. त्याला जप, त्याला कुठलाही त्रास होऊ देऊ नकोस. पहिल्यांदाच प्रेमात पडलाय माझा मुलगा. त्याला त्याचं प्रेम मिळू दे. ओम आणि स्वीटू, मोहित तुम्ही हा तुम्ही काय? पडली पडली माझ्यावर आणि स्वीटूवर किरण पडली. मोहितराव काढा, डोळ्यावरची पट्टी काढा. अरे काय चाललं, कोणी सांगेल का मला? What happened? Huh? Hi, it's Kiran. Kiran, Kiran, I found you. I found you. अरे वो मैं रॉकी हूँ, किरण नहीं. Rocky, हाँ. where is Kiran? Kiran. अरे मोमो, एक मिनट मैं देख के आया. एक मिनट. सर तुम्ही इथे बाजूला उभे राहा. ही माझी जागा आहे. माझा हात का सोडून गेलीस तू? हा, हात का सोडलास? काय पण अरे किरण कुठे गेली? गुरुजी, ओ
अरे किरण का नाही पडत आहे? मोहित हळू. नाही ते मला काय माहित नाही, मला किरण हवी आहे. अरे किरण पाडा. किरण, किरण, where are you, किरण? काय झालं? काय झालं? मी किरणला शोधतीये. मीच आहे किरण. तू किरण आहे? मला वाटलं कोणीतरी मुलगा असेल किरण. Oh my God, oh my God, I so wanted to see you. मला सोडा, मला सोडा. आई, किरण, आई. अरे कुठे चालली? मी तुला भेटायला आली एवढ्या लांबून. आई, किरण, किरण, where are you going? आई, ए आई. ओम, ओम इकडे आहे मी. हा ऐक ना. अरे आलास तू? मंदिरात गेला होतात ना तुम्ही? गेलो तू. हो, किरणोत्सव होता. काय झालं सांग. काय रे, काय झालं? शांत काय आहेस तू? आई आम्ही मंदिरात गेलो. हा, आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या त्यांनी. हो तसं करायला सांगतात. हा तसं करतात. आणि आम्ही गाभाऱ्यात गेलो. हा, आणि का कोण जाणे माझा हात स्वीटूच्या हातात आला आणि आमच्या चेहऱ्यावर किरण पडली. काय सांगतोयस? तुझ्यावर आणि स्वीटूवर? बाई देवीचंही तेच म्हणणं आहे की मी आणि स्वीटू एकमेकांसाठी परफेक्ट होत. पण मग इतर कोणाला का पटत नाहीये? माझी सून म्हणून स्वीटूच या घरात यावी अशी माझी इच्छा होती. आणि तू त्या दोघांना आशीर्वाद दिलास. मला एवढा आनंद झालाय ना की बघ, तुम्हा दोघांवर किरण पडली हे स्वीटूने पाहिलंय की नाही. म्हणजे देवीच्या मनात काय आहे सगळ्यांना कळलंय. नाही का आई, देवीने तिच्या मनात काय आहे सांगायला फार उशीर केला बहुतेक. अरे आई, हे असं माझ्या बाबतीत का होतं ग? मी स्वीटू पासून दूर जायचा खूप प्रयत्न करतो, पण शेवटी काही ना काहीतरी होतं आणि ती माझ्या समोर येऊन उभी राहते. अशी मला सतत साईन्स मिळत असतात आई. अख्खं जग मला हेच सांगायचा प्रयत्न करतंय की आम्ही दोघं एकमेकांसाठी बनलोय. हो, पण तरीही ती माझ्या सोबत का नाही आहे आई? आई, मला असं वाटतंय की ती माझ्यापासून खूप लांब चाललीये. मी खूप एकटा पडलोय. मी तिला नाही थांबवू शकत आहे. मला खूप हेल्पलेस वाटतंय आई. हे बघ, देवी म्हणते तू लढ. तिचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. हो, तुझ्या जे मनात आहे तेच देवीच्या मनात आहे. माझा विश्वास. नाही आई, आई या सगळ्याला आता उशीर झालाय. का? स्वीटू, मी आहे. कुठल्याही परिस्थितीत तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. नलू तुझं आणि त्या मोहितचं लग्न करायला निघाली, हट्टाला भेटली ती. तिच्या हट्टाला अजिबात बळी पडू नकोस. जाऊ द्या ना दादा, माझ्यासाठी तुम्ही दोघं नका भांडू. जाऊ दे. होऊ देत ना भांडण, होते दादडा. काय होणार आहे? स्वीटू, तू मुलगी आहेस माझी, माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. तुला उदास नाही पाहू शकत. आयुष्यात तुझ्या कुठल्याही गरजा मी पूर्ण नाही करू शकतो. हो तसंच, पण तेव्हाही तू मन मारून जा. पण आता तुझ्या सुखासाठी मी जगाशी भांडेन. आता उशीर झालाय दादा. माझ्या इच्छेपेक्षा आईचा शब्द जास्त महत्वाचा. मी काहीही झालं तरी तिचा शब्द नाही खाली पडू देणार. कधीच नाही.
वहिनी, बरं झालं देवीने ओम आणि स्वीटूच्या बाजूने आशीर्वाद दिला. आता हा आदेश आपल्याला पाळायलाच हवा. नाही भाऊजी, स्वीटूच्या चुकीमुळे तिने ओमचा हात धरला आणि त्यांच्या अंगावर किरणं पडली. आता देवीचा कौल मोहितरावांनाच होता. अच्छा, मोहित पण तिथे होता तर? हो, मग त्याच्या अंगावर का नाही पडली किरण? त्याला का नाही मिळाला आशीर्वाद? कारण ओमनी चुकून मोहितची जागा घेतली ना. चुकून की देवीच्या इच्छेने? हे जे काही झालं ना त्यात चूक स्वीटूची होती, देवीची इच्छा नाही. तुम्हाला वाटतंय ना तसं काही होणार नाहीये भाऊजी. कमाल आहे वहिनी. आधी देवीचा आशीर्वाद घ्यायला जायचा आणि देवीने मनाविरुद्ध आशीर्वाद दिला की त्याच्या विरोधात उभं राहायचं. जरा स्वीटूच्या मनाचा विचार करा ना कधीतरी. भाऊजी, तुम्हाला काय वाटतंय? मी स्वीटूचा विचार करत नाहीये. वैरी आहे मी तिची. तुम्हा सगळ्यांना तसं वाटतंय ना, मग तसं. मावशींची बादली लो. थांब 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 थांब, तू काय करते? अरे, इकडे दे. मी उचलतो ना. वेडीस का? तुला जमणार आहे का? मला सगळं जमतं. ओके. चला, हे राहिलंय. हे पण घ्यायचंय. ओ, जमेल ना आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही. घे ना. अरे घे घे. इम्पॉसिबल असं काहीच नाही. मग ही बादली घ्यायची, हा ती धरायची. ओके, चला. ऐक ना भेटू. हे हातात धरता येते पण चालता येत नाही. देख हळूहळू सांडेल सांडेल. देख. हा, जमेल का? हो, बादली दे. बघितलं, ह्याला म्हणतात पाणी भरणं. तो ओम कशाला आलाय ना इथे मला खरंच काही कळत नाही. तो आला ना की मला काही सुचतच नाही. तुम्ही काय बघताय माझ्याकडे? तुम्हाला सगळं सोपं वाटतं ना. मोहितरावांना जर कळलं ना की ओम इकडे आलाय तर किती चिडतील माहितीये. तू कोणाबद्दल बोलतेस माहितीये का तुला? ओम तुझ्या सख्या मैत्रिणीचा मुलगा आहे, जो तुला मावशी म्हणत म्हणत तुझ्या मागे पुढे करत असतो, तुझी काळजी घेत असतो. आपल्या घरातला आहे तो. त्याच्याबद्दल तू असं कसं काय म्हणू शकतेस? काय करू, मला खरंच काही सुचत नाही. स्वीटूच्या आई बनण्याच्या नादात तू ओमची मावशी आहेस हे विसरलीस? नलू मला एक सांग, मावशी म्हणून तू ओमशी शेवटचं नीट बोलल्याचं तुला आठवतं? जेव्हा जेव्हा ओमकार तुझ्या समोर आले ना तेव्हा तू त्याच्यावर चिडत होतीस, त्याला तोडून बोलत होतीस. तरी सुद्धा तो मुलगा तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो, इतका गुणी आहे तो. तू एकदा विचार कर, तू त्याच्याशी कसं वागतेस त्यावर तो आपल्या सगळ्यांशी कसं वागतो. ओमकार आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. माझ्या घराचे दरवाजे त्याच्यासाठी 24 तास उघडे आहेत. आपल्या घरातला आहे तो आणि तू त्याचा अपमान करतेस. अगं नंदू, अगं तू मावशी आहेस ना त्याची, मग मावशीसाठी वाग ना त्याच्याशी. आई, एकदम का आणलंय? काय तू? घेऊन जाशील का बादली? हो हो. अरे ओम, तू काय नाही, किती भिजलायस तू? तू ये, बस 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 बस. नाही काय, बस बस. टॉवेल टॉवेल. हो हो, हे घे टॉवेल घे. काय काय ग, तू भिजवलंस का त्याला? किती भिजलाय तो? मी फॅन बंद करतो.
अगं काय पुसलं नाहीस का? हे घे, किती भिजलाय सोम. नलू मी काय म्हणतो, त्यांना गरम चहा किंवा हळद दुधात टाकून दे, बरं वाटेल. हा दादा, नाही नको, राहू दे, मी ओके. ओके काय ओके? किती भिजलायस बघ. थांब. अरे नळाचं पाणी संपलं की काय? त्या बादल्या अर्ध्याच आणल्यास. अरे ते रस्त्यातून येताना अर्ध पाणी सांडतं ना, म्हणून अर्ध्याच बादल्या अरे ते सांडशील. ठेवतो मी, ठेवतो. अरे ओम, तू कधी आलास? मी ते कसं आहेस? मस्त. अरे भिजलास तू? पाऊस पडला की काय? ओम, तू येत जा. तू आलास ना की मजा येते आम्हाला. मस्त आल्याचा चहा प्यायला मिळतो. यांची बायको माहेरी गेलीये ना, आम्ही तर चहा देतच नाही यांना घरात. काय भाऊजी? तसं नाहीये वहिनी. बाकी कोणी नाही आलं तरी चालेल, पण ओमची एंगेजमेंट आहे म्हटल्यावर मॉमची बेस्ट फ्रेंड तर आलीच पाहिजे. ओम, आता तू चाललाच आहेस ना ते काय ते घेऊन, तर तू आपल्याकडून माझ्याकडून आग्रहाचं निमंत्रण दे नलू मावशीला. हो खरंय अगदी. तू काही द्यायला विसरलास का? नाही ग मावशी, काय काय झालं? तू पण काय झालं? मालविका मॅडमचा फोन आला होता. आज तुझा साखरपुडा असं सांगत होत. साखरपुड्याच्या दिवशी तू इथे पाणी काय भरतोय? त्यात काय झालं मावशी? असं कसं बोलू शकतोस तू? त्यात काय झालं? ज्या महत्वाच्या कामासाठी आला होतास ते सोडून तू बाकी सगळं केलंस ना. पाणी भरलंस, गप्पा मारल्यास, चहा घेत होतास, पण जे महत्वाचं सांगायचं होतं तेच सांगायला विसरलास. विसरलो नाही मावशी, मी सांगणार. कारण नको देऊ सो. हे बघ, तू आमच्या घरी हक्काने येतो, आपलेपणाने वावरतोस, बाकी सगळं सांगतोस आणि हे सांगायला विसरतोस. काय अर्थ आहे याचा? काही नाहीये मावशी. असं कसं मला काही माहित नाही, पण ना आमची लायकी नाहीये की तू आमच्या बरोबर नातं जोडावं. हो, आम्ही ना फार साधी माणसं, आमचे प्रश्नही फार सामान्य आहेत. पाणी जातं, लाईट जाते, लाईटचं बिल कधी कधी जास्त येतं, किराणावाल्याचं बिल थकतं. हे सगळे आमचे प्रश्न आहेत आणि ते आम्हीच सोडवणार. तू कशाला यात पडतोयस? कसं आहे ना ओम, तू फार मोठ्या घरचा, श्रीमंत घरचा, म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना, तो वरच्या क्लासचा मुलगा आहेस. त्या क्लास प्रमाणे सगळं ठरलंय तुझ्यासाठी. आज तुझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. साखरपुडा आहे आज तुझा. मग तू इथे आमच्या बरोबर वेळ वाया का घालवतोय सोम? तू तुझा घरी जा. जा तू घरी जाओ. तुझी श्रीमंती तुझी वाट बघते. तुझी होणारी बायको
माहेरून मोठ्या घरची, श्रीमंत घरची, ती तुझी वाट बघ. तू इथे आमच्यात बसणं, आमच्यात वावरणं बरोबर नाही वाटत. उगाच ना आम्हाला तू आमच्यातलाच एक वाटू लागतोस. माझ्या घरचे तर ओम आपलाच आहे, ओम आपलाच आहे असं 4-4 वेळा ऐकवतात ना. पण स्वप्नांना ठिगळ लावून जगणारे आम्ही आणि पडेल ती स्वप्न विकत घेण्याची धमक असलेले तुम्ही. आपल्यातली दरी किती काही झालं तरी नाही मिटणार ओम. हे प्रयत्न सोडून दे बाळा. नको सारखं सारखं इथे येऊस. तू तुझ्या घरी सुखात आहेस, सुखातच राहा. निघायचंय ना तू, वेळेत पोचायचंस. हो मावशी, निघतो. तुम्ही चहा चहा घेऊन जा. नाही दादा, नको, राहू दे. मावशी बरोबर म्हणतेय. मी माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. बघा ना, मी इथे आलो होतो माझ्या एंगेजमेंटचं इन्व्हिटेशन द्यायला, पण इथे आल्यानंतर का कोण जाणे मला असं वाटलं की तुम्हाला बोलवूच नाही. काही बोललो नाही. मी आपल्या माणसांमध्ये रमून गेलो. सो थँक्यू मावशी. मला जाणीव करून दिलीस की तेही माझं जग आहे, तिथे बरंच काही चाललंय. तिथे आता मला जायला लागणार आणि मला तिथे वेळेत पोहोचणं गरजेचं आहे ना. ते वाट बघतायत माझी. सॉरी मावशी. सॉरी दादा. ओम, ओम, अरे तुला कुठल्या शब्दात समजावं मला काही कळतच नाहीये. ओम, ओम, तू किती शहाणा मुलगा आहेस रे. सगळं कळतं ना तुला, मग हे कळत नाहीये का तुला? मालविकाचं जे काय चाललेलं आहे त्याच्या मागे फक्त व्यवहार आहे, प्युअर बिझनेस. अरे त्यासाठी तुझं आयुष्य पणाला लावतीये ती, कळत नाहीये का तुला? कुठल्या भावनेच्या भरात तू हा निर्णय घेतला आणि तुला योग्य वाटतोय? हा, मला माहितीये तू म्हणणार काही बोलायचं नाही याच्यावर, पण मी बोलणार आहे. मी माझ्या आयुष्यात जी चूक केली ना ती माझ्या मुलाला करू देणार नाहीये. बस. खरंच प्रेम असल्याशिवाय संसार करणं किती अवघड असतं हे मी तुला सांगू शकते. तुम्ही मुलं होतात म्हणून तुमच्याकडे बघून मी दिवस काय वर्ष काढली. तुझं काय हो, आत्ता आयुष्याची सुरुवात आहे. प्रेमाची गोडी आत्ता आत्ता जाणवायला लागली आहे ना तुला. प्रेम नावाची सुंदर गोष्ट आयुष्यातली, तिचा अनुभव घेतोयस तू आता. अशा वेळेला आपल्या प्रेमाच्या माणसाचा हात घट्ट धरून जगासमोर ठाम उभं राहायचं की असा त्याग करून आयुष्यभर पश्चाताप करायचा तुला? काय काय विचारतेय मी तुला? प्रेमाचं माणूस नसलं ना आपल्या बरोबर, ती जी पोकळी निर्माण होते ना ती कुणीही भरून काढू शकत नाहीये. तू आयुष्यभर एक खंत घेऊन राहणार का?
मला मान्य नाहीये आणि मान्य असूच शकत नाही मला. ओम, हे असं भविष्य मला माझ्या मुलासाठी नकोय. कळतंय का तुला? मला तर कळेनासं झालंय. मला वाटतं हे सगळं झालंय ना कारण की मी आई म्हणून कुठेतरी कमी पडली आहे. बहुतेक मीच चुकली आहे आणि आता मला कळत नाही मी काय करायचंय. तुला कळतंय ना सगळं? तुला आज नाही कळणार हो, पण पुढे आयुष्यातला प्रत्येक दिवस कष्टाने ढकलून पार पाडावा लागेल ना, तेव्हा तुला जो त्रास होईल ना तो मला बघवणार नाही. चालेल तुला? अरे असं अर्धवट आयुष्य मी जगलीये म्हणून सांगते मी तुला. तुझ्यासाठी हे आयुष्य मान्य नाहीये मला, अजिबातच नाही. ओम, प्लीज प्लीज तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्लीज. नाही, ओमचं प्रेम मी असं हरू देणार नाही. तोलून मापून फिटू बिझनेस होतो, प्रेम नाही. पण संसार होतो. तुला आत्ता कदाचित तुला माझं हे नाही पटणार, पण थोडा काळ जाऊ दे. थोडा काळ गेला ना की तू मला विसरून जाशील. काही नाती वाळूसारखी असतात. त्यांना तू कितीही मोठी घट्ट धरायचा प्रयत्न केलास ना तरी ती निसटतात. आपला प्रवास इथेच संपला आता. गुड बाय.